हॅलो स्टुडंट, आपण आपल्या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे अबाउट स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियाई, ज्यामध्ये आपण इनिशियली डिस्कस केलेला आहे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड अबाउट द इन्व्हेन्शन ऑफ ॲटम्स. ओके, त्यानंतर व्हेरियस ॲटॉमिक्स ज्या थिअरीज आहेत ओके ओव्हर द पिरियड ऑफ टाईम त्या सर्व आपण डिस्कस केल्या. आणि लास्टली आपण बघितलेलं आहे बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. आपल्याला माहीत आहे बोहरने त्याचं जे ॲटॉमिक मॉडेल आपल्याला समोर प्लेस केलेलं आहे. ओके, ते बोहर ॲटॉमिक मॉडेल त्याने आपल्यासमोर प्लेस केलं इन द फॉर्म ऑफ 3 पॉस्च्युलेट्स. त्यामध्ये फर्स्ट पॉस्च्युलेट आहे बोहर ॲटॉमिक मॉडेलचा की एव्हरी ॲटम कन्सिस्ट ऑफ अ सेंट्रल कोअर ओके ॲट विच ऑलमोस्ट ऑल मास ऑफ द ॲटम इज कॅरीड अँड द टोटल अमाऊंट ऑफ पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द ॲटम इज possessed which is called its nucleus. Okay, and electrons are constantly revolving around nucleus. The necessary centripetal force required for circular motion of these electrons is provided by the electrostatic force of attraction between positively charged nucleus and negatively charged electron. नेक्स्ट पॉस्च्युलेट आपल्याला सांगितलं, आपल्याला माहीत आहे की रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलमध्ये त्याचं जे ड्रॉबॅक आहे ओके त्याचं मेन ड्रॉबॅक आपल्याला माहीत आहे रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल डज नॉट एक्सप्लेन किंवा इट फेल्स टू एक्सप्लेन दी ॲटॉमिक स्पेक्ट्रा एमिटेड बाय हायड्रोजन गॅस. आपल्याला माहीत आहे की हायड्रोजन गॅस ओके ज्या स्पेक्ट्रल लाईन एमिट करत आहे त्या स्पेक्ट्रल लाईन कशा एमिट होत आहेत याबद्दल रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल आपल्याला सॅटिस्फॅक्टरीली एक्सप्लेन करू शकला का? नाही. मग बोहरने त्याच रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलला थोडंसं मॉडिफाय केलं आणि आपल्यासमोर त्याचं सेकंड पॉस्च्युलेट प्लेस केलं. काय सांगतो सेकंड पॉस्च्युलेट? लक्ष द्या इकडे. इलेक्ट्रॉन इन एन ॲटम रिव्हॉल्व अराउंड न्यूक्लियस into only those permitted orbit for which angular momentum of revolving electron should be equal to integral multiple of h cross upon 2 pi किंवा nh cross upon 2 pi. आपल्याला माहीत आहे की ॲटममध्ये न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन अशाच ऑर्बिटमध्ये एनर्जी रेडिएट केल्याशिवाय रिव्हॉल्व होऊ शकतात की ज्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनचं अँग्युलर मोमेंटम हे NH क्रॉस अपॉन 2 पाय एवढं असेल. ही क्वांटम कंडिशन जे ऑर्बिट सॅटिस्फाय करतात अशाच ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होऊ शकतो एनर्जी रेडिएट केल्याशिवाय. काय लक्षात? आता हीच क्वांटम कंडिशन बोहरने त्याच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये का ठेवली हे आपल्याला लॅटर ऑन डिस्कस करायचं जेव्हा आपण मॅटर वेव्ह डिस्कस करू तेव्हा. आहे लक्षात? थर्ड पॉस्च्युलेट आपल्याला सांगितलं की कशा प्रकारे स्पेक्ट्रल लाईन एमिट होत आहेत. मग इन थर्ड पॉस्च्युलेट आपल्याला सांगितलं की व्हेनेवर इलेक्ट्रॉन द ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस फ्रॉम एनी आउटर किंवा हायर एनर्जी ऑर्बिट टू इनर किंवा लोअर एनर्जी ऑर्बिट इट ऑलवेज रेडिएट्स एनर्जी इन द फॉर्म ऑफ रेडिएशन. द एनर्जी रेडिएटेड बाय इलेक्ट्रॉन इज इक्वल टू द डिफरन्स इन एनर्जी बिटवीन द टू ट्रान्झिटेड ऑर्बिट. म्हणजे ज्या दोन ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन होत आहे त्या दोन ऑर्बिटच्या एनर्जीच्या डिफरन्स एवढी एनर्जी इलेक्ट्रॉन काय करतो? रेडिएट करतो जेव्हा तो त्याचं ट्रान्झिशन होते हायर एनर्जी ऑर्बिटमधून लोअर एनर्जी ऑर्बिटमध्ये. लक्षात? अशा प्रकारे त्या स्पेक्ट्रल लाईन एमिट होतात असं आपल्याला बोहरने त्याच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये सांगितलं. हे सर्व आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. नाव आज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ओके की ते जे बोहर ऑर्बिट आहेत ते जे परमिटेड ऑर्बिट्स आहेत अराउंड न्यूक्लियस की ज्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहे एनर्जी रेडिएट केल्याशिवाय असे जे ऑर्बिट आहे त्या ऑर्बिटला आपण काय म्हणत असतो? बोहर ऑर्बिट किंवा तेच इलेक्ट्रॉनच्या मोशनचे ऑर्बिट आहेत अराउंड न्यूक्लियस. आपल्याला त्या ऑर्बिटचे फाइंड आउट करायचे रेडियस, दॅट इज रेडाय ऑफ ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्या इलेक्ट्रॉनच्या ते जे ऑर्बिट आहेत अराउंड न्यूक्लियस ओके त्या ऑर्बिटच्या आपल्याला फाइंड आउट करायच्या रेडियस काय आहे. ओके, आपल्याला माहीत आहे की या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जेव्हा रिव्हॉल्व होतो तेव्हा तो आपल्याला माहीत आहे एनर्जी रेडिएट करतो का नाही. ओके, तेच इथे आपल्याला फाइंड आउट करायचं. मग आपण त्यासाठी सपोज कन्सिडर करू एक एलिमेंट आपण कन्सिडर करत आहे ओके की ज्याचा ॲटॉमिक नंबर आपण कन्सिडर केला Z आहे. आपल्याला माहिती आहे Z ॲटॉमिक नंबर आहे. याचा अर्थ लक्षात द्या त्याच्या न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या टोटल नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या किती आहे? Z. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? Z.
आपल्याला माहिती आहे प्रत्येक प्रोटॉन आणि प्रत्येक इलेक्ट्रॉन सेम चार्ज कॅरी करतो, ज्याचं मॅग्निट्यूड आपण कन्सिडर करत आहे ई. ओके, त्याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 1.6 × 10⁻⁻19. इलेक्ट्रॉन असेल तर मायनस आणि प्रोटॉन असेल तर प्लस, हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे झेड ॲटॉमिक नंबर असणारा एक एलिमेंट आपण घेत आहे की ज्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ प्रोटॉन आणि टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहेत त्याची संख्या आहे झेड. प्रत्येक प्रोटॉन आणि प्रत्येक इलेक्ट्रॉन मास चार्ज कॅरी करत आहे ई. प्लस ई फॉर प्रोटॉन मायनस ई फॉर इलेक्ट्रॉन, हे आपल्याला माहीत आहे. लेट एम ई आपण ॲझ्युम करू मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे. इथे लिहू लेट झेड ॲटॉमिक नंबर आहे. एम ई मास ऑफ इलेक्ट्रॉन घेऊ आपण. ओके, त्याच्यानंतर ई चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आहे. ओके, ठीक आहे, इलेक्ट्रॉन. ओके, लेट व्ही एन व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड न्यूक्लियस. म्हणजे काय की ॲटममध्ये न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉनच्या, लक्ष द्या इकडे, सर्क्युलर मोशनची ही व्हेलॉसिटी आहे. पण कोणत्या ऑर्बिटमध्ये? इन nth ऑर्बिट किंवा इन nth ऑर्बिट. ओके, आर एन जी आपल्याला फाइंड आउट करायची, रेडियस ऑफ ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट. एन नंबरच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनच्या सर्क्युलर मोशनची रेडियस जी आपल्याला कॅल्क्युलेट करायची इथे, हे आपलं मेन एम आहे. ओके, आणि एन आपल्याला माहीत आहे नंबर ऑफ ऑर्बिट, और इट इज ऑल्सो कॉल्ड व्हॉट? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके, हे सर्व आपण कन्सिडरेशन केलेले आहे. मग लेट आपण कन्सिडर करता इलेक्ट्रॉन एन नंबरच्या ऑर्बिटमध्ये याची रेडियस आहे आर एन. व्ही एन या स्पीडने काय करत आहे? रिव्हॉल्व होत आहे अशा न्यूक्लियसभोवती की ज्या न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या टोटल नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या किती आहे? झेड. आणि इलेक्ट्रॉनचं मास आपल्याला माहीत आहे एम ई आहे. अकॉर्डिंग टू आपल्याला माहीत आहे सेकंड पॉस्च्युलेट, बोहर ॲटॉमिक मॉडेलचं सेकंड पॉस्च्युलेट आपल्याला काय सांगते? अँग्युलर मोमेंटम ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन शुड बी इक्वल टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर multiplied by h cross upon 2π. Okay, therefore according to the first postulate we can write here mass of electron आहे me, velocity of electron in nth orbit आहे vn, आणि रेडियस आहे त्याच्या सर्क्युलर मोशनची rn. therefore mvr रिप्रेझेंट करत आहे इलेक्ट्रॉनच्या सर्क्युलर मोशनचा अँग्युलर मोमेंटम, अँड इट शुड बी इक्वल टू nh क्रॉस अपॉन 2π. आता यामध्ये एच क्रॉस आपण इथे लिहून ठेवू. ओके, एच क्रॉस काय आहे इथे लिहू. एच क्रॉस इज प्लँक्स कॉन्स्टंट. इम्पॉर्टंट आहे हे. एच क्रॉस इज अ प्लँक कॉन्स्टंट. याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 6.63 × 10⁻34. ओके, जूल सेकंड. दिस इज व्हॉट? ओके, अकॉर्डिंग टू द फर्स्ट पॉस्च्युलेट. याला कन्सिडर करू आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. नाउ बाय फर्स्ट पॉस्च्युलेट आपल्याला काय सांगतो? सेंट्रिपेटल फोर्स शुड बी इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. मग सेंट्रिपेटल फोर्स काय? एम मास असणारा इलेक्ट्रॉन व्हीच्या स्पीडने आर या रेडियसचं सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल तर त्याच्यावर नेसेसरीली ॲक्ट होणारा सेंट्रिपेटल फोर्स राहणार mv²/r. ते इलेक्ट्रॉनचं मास आहे me, वेलॉसिटी आहे vn, रेडियस आहे rn, अँड इट शुड बी इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता आपल्याला माहीत आहे न्यूक्लियसमध्ये टोटल नंबर ऑफ प्रोटॉन किती आहेत? झेड. आणि प्रत्येक प्रोटॉन किती चार्ज कॅरी करतो? ई. त्यामुळे टोटल पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियसवर किती राहणार? झेड ई. टोटल पॉझिटिव्ह चार्ज झेड ई. ओके, इलेक्ट्रॉनवरचा चार्ज किती आहे? ई. त्यामुळे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किती येणार?
Q1 इंटू Q2 दॅट इज झेड ई स्क्वेअर अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट. आता आर्यन या ऑर्बिटमध्ये एन नंबरच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन ह्याच्यामध्ये डिस्टन्स किती राहणार त्याचं आर्यन. ओके, दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. कळतं तुम्हाला. नाउ फ्रॉम दिस इक्वेशन, या इक्वेशन आपण काय केलं, व्ही एनची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये आपण प्लेस केली. बघा काय येणार व्ही एनची व्हॅल्यू. व्ही एन इक्वल्स टू एन एच क्रॉस अपॉन 2 पाय एम ई इंटू आर एन. आपण याला एम ई अपॉन आर एन ॲज इट इज लिहू आणि व्ही एन याची व्हॅल्यू काय येणार मग एन एच क्रॉस अपॉन 2 पाय, हे दोन इकडे जाणार, एम ई इंटू आर एन. तर व्ही स्क्वेअर त्यामुळे याचाच काय येणार स्क्वेअर. राईट, इज इक्वल टू झेड ई स्क्वेअर अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट आर एन. आता हा आर एन आणि हे आर एन स्क्वेअर सपोज ठीक याला कॅन्सल करून टाकू. स्क्वेअर आहे पण ओके. ओके, दिस इज व्हॉट वी गेट. यातून आपण मग काय केलं, आर एन हा एम ईचा एक एम ई, हा एम ई कॅन्सल. ओके, आर एन स्क्वेअर, दिस आर एन स्क्वेअर गेट्स कॅन्सल्ड. 4 कॅन्सल, पाय स्क्वेअर मधला एक पाय आणि हा पाय कॅन्सल. ओके, काय राहिलं बघता येईल आपल्याला फक्त एन स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर आर एन एम ई पाय इक्वल टू झेड ई स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन नॉट, only epsilon naught, right. Therefore we get here Rn is equal to, Rn एका साईडला शिफ्ट केलं, बाकी सर्व एका साईडला. काय येणार मग एन स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर एप्सिलॉन नॉट अपॉन झेड ई स्क्वेअर एम ई पाय. Okay, therefore we can write this as Rn equals to in bracket h cross square epsilon naught square upon z e square m e pi into n square. This is all constant. H cross Planck constant, epsilon naught permittivity, z atomic number of given element ज्याचा आपल्याला फाइंड आउट करायचं रेडियस n नंबरच्या ऑर्बिटची जी आयटम मधल्या, E चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, एम ई मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 × 10⁻31, पाय 3.14. याचा अर्थ ही सर्व कॉन्स्टंट आहे. देअरफोर आर एन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर. ओके, आर एन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर. किंवा याला आपण लिहिता येणार फॉर गिवन ॲटम आपण एन स्क्वेअर बाय झेड लिहू शकतो याला. This is the radius of nth Bohr orbit of electron around nucleus in an atom. म्हणजे कुठल्याही n नंबरच्या ऑर्बिटच्या सर्क्युलर मोशनची ही काय आहे रेडियस आहे अराउंड न्यूक्लियस. z अशा एलिमेंट ज्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर किती आहे हा, आणि n नंबरच्या ऑर्बिटसाठी दिस इज व्हॉट वी गेट. ओके, दिस इज द रेडियस ऑफ ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड न्यूक्लियस. कळलं का इथपर्यंत सगळ्यांना हे. This is the radius of orbit of electron. कळेपर्यंत थँक्यू.